महाराज कुठलं गाव तुमचं? आंबड तालुका. एक मिनिट आंबेड तालुका. हा. बरं तर कसं आलाय तुम्ही पालखीला? मी पालखीला व्यवस्था करून आलो. हा व्यवस्था करून आलो. व्यवस्था केली. हो. मग आता गाडीत कोणाची आलाय? गाडी काय वगैरे? गाडी स्वतः मोटरसायकल. मोटरसायकल वर आहे. हो. कुठे आहे मोटरसायकल तुमच्या आता? बाजूला आहे उभा. मग आता कुठे तुम्ही आळंदीला चाललाय का आता? आता आळंदीपासून पंढरपूर. पंढरपूरला चाललाय. हो. महाराज वय किती आहे तुमचं? माझं वय आहे 40 वर्ष. 40 वर्ष. हो. बरं तुम्ही अपंग आहात, तुम्हाला काय शासनाच्या योजना मिळतात का? शासनाचे पगार चालू आहे. आहे निराधार. निराधार. हो. घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी आई आहे आणि मी 2. म्हणजे बाकीचे काम धंदे करून खाते. चालता येतं का तुम्हाला महाराज? नाही चालत नाही. चालता येत नाही. उचलायला एक जण जावं लागतो असं इकडे यायला जायला. बर. हो. आता दररोज उपजीविका कशी चालते महाराज तुमची? काम वगैरे कसं काय करता? काम वगैरे काय नाही असं उचल साचेल माणूस लावायला असतो इकडे जाता वेळेस. पंढरपूरला जे असेल जाता वेळेस. बर. हा. मग आता तुम्ही बाकी काम काय करता दुसरं पुन्हा? काम काहीच नाही दुसरं. मग आता काही येतच नाही दुसरं. हा. एवढा हा आशीर्वाद द्यावा लागतो. आशीर्वाद देता फक्त. हो, आता महाराजांचा. माऊलीला काय मागितलं? माऊलीला पुढं जीवन सुखी ठेव म्हणून मागितलं. सर्वांचं जीवन सुखी ठेव. हो. सर्वांचं बी जीवन सुखी ठेव. मला बी सुखी ठेव पुढे जाऊन चांगलं. लोक काय म्हणतात भेटल्यावर तुम्हाला? हा. लोक काय म्हणतात भेटल्यावर तुम्हाला? माऊली भेटले म्हणते आणि दान देते. थोडेफार 10-5 रुपये काय त्यांच्या हाताला द्यायचे. ओम नमः शिवाय. माऊलीचा आशीर्वाद काहीतरी. खरं तुमचं आज एवढं तुम्हाला चालता येत नाही तुम्ही तरी आज चाललेलं आहे पंढरपूरकडे. हो. तर तुमच्या कार्याला सलाम आणि सल्यूट केला पाहिजे. हो. ओम नमः शिवाय. आज खरं तुमची एवढी मोठी इच्छाशक्ती दिसते. हा. आज लोकांना हातपाय असून सुद्धा लोक चालत नाही एवढं लांब. चालत नाही. आणि तुम्हाला थोडे हातपाय कमकत असून सुद्धा तुम्ही जाता एवढे लांब. हो. ओके. ओम नमः. काय घरी कोणाचं मार्गदर्शन घेतलं काय तुम्ही? हा? मार्गदर्शन कोणाचं घेतलं तुम्ही? मार्गदर्शन भोले बाबा हे भोलेनाथ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलणार. हो. काय झालं? थँक्यू.